राज्यात पावसाबद्दल एक धोकादायक बातमी आता समोर आलेली आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार, या 10 जिल्ह्यांना मोठं संकट येणार आहे। हा अंदाज हवामान खात्याच्या अंदाजावरून आत्ताच सांगण्यात आलेला आहे। धक्कादायक गोष्ट आता सांगण्यात आलेली आहे। आतापर्यंत पाऊस जो पडलेला आहे तो आता सर्वाधिक मोठा पाऊस पडलेला आहे आणि आता मोठ्या प्रमाणात मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार, मोठ्या प्रमाणात नदी नालेला पूर येण्याची शक्यता आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो आता मोठ्या प्रमाणातच पाऊस पडणार आहे आणि मोठमोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी सुद्धा करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या 10 जिल्ह्यात या 3 तारखांना मोठा पाऊस पडणार। कोणत्या तीच पाहूया। राज्यातल्या या 3 तारखांना मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या रेड अलर्ट आता या 10 जिल्ह्यांमध्ये लागू येणार आहे। कारण आतापर्यंत हवामान खात्याचा अंदाज खराच ठरत आलेला आहे। या 10 जिल्ह्यातल्या सर्वात मोठा पाऊस आता नक्कीच या 3 तारखांना पडणार आहे। आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। सर्व सूचना सुद्धा सांगण्यात आलेल्या आहे। हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेला अंदाज आहे। सर्वात मोठा धोकादायक या 12 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्यात जाहीर केलेला आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये अक्षरशः आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणार आहे। हवामान खात्याच्या अंदाजावरून आताच सांगण्यात आलेला आहे। डबल अल्ट्राच्या साहाय्याने आताच हा हवामान खात्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस या 10 जिल्ह्यांमध्ये नक्कीच पडणार आहे आणि या 10 जिल्ह्यांना मोठं नक्की संकट येण्याची शक्यता आहे। राज्यातल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय धोकादायक बातमी आता समोर आलेली आहे। कारण शेतकरी बांधवांचं मोठमोठ्या प्रमाणात पीक जोरानं आलेलं आहे आणि त्या शेतकरी बांधवांचं आता मोठ्या प्रमाणात पावसामुळे धोकादायक होणार की काय। शेतकरी मित्रांनो अतिशय धोकादायक बातमी आता समोर आलेली आहे। या 3 तारखाच्या आतमध्ये शेतकरी बांधवांनी आपलं पीक नक्कीच विकणं गरजेचं आहे। कारण शेतकरी बांधवांनो या 10 जिल्ह्यांमध्ये आणि या 3 तारखांमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठं संकट म्हणजे शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात विजा सुद्धा येणार आहे, वाराचा सुद्धा जोर मोठ्या प्रमाणात। कारण सर्व शेतकरी बांधवांना आता मोठी पाऊस असेल किंवा वारा असेल, पावसामुळे किंवा वाऱ्यामुळे मोठमोठं नुकसान होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांचं अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। कांदा असेल, अनेक पिकं मोठमोठ्या प्रमाणात जोराने उन्हाळी पिकं घेतलेली आहेत। शेतकरी बांधवांनी अतिशय आनंदाने आणि चांगल्या पद्धतीने शेतामध्ये पीक रुजवलेला आहे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे आणि आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसणार की काय। कोणती 10 जिल्हे आहेत, कोणत्या 3 तारखांना नक्कीच फटका बसणार आहे शेतकरी बांधवांना नक्कीच पाहूया। कारण आपला जिल्हा जर असेल तर अतिशय धोकादायक घटना आहे। तुमचा जर जिल्हा असेल तर तुमच्या रानामध्ये जर तुमच्या शेतामध्ये पीक जर असेल तर ते पीक विकणं गरजेचं आहे। कारण हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेला हा अंदाज खरा नक्कीच ठरणार आहे। कारण शेतकरी बांधवांनो मोठमोठ्या प्रमाणात पाऊस पडण्यास सुरुवात होणार आहे। कारण आता सर्व शेतकरी बांधवांना माहीतच आहे आता पावसाबद्दल मोठ्या प्रमाणात धोका होऊ लागलेला आहे। अनेक शेतकऱ्यांचं मोठमोठं नुकसान सुद्धा झालेलं आहे। अनेक बागायतदार शेतकऱ्यांचा अनेक मोठमोठ्या प्रमाणात डाळिंब असेल, ज्या शेतकरी बांधवाचं डाळिंब असेल, द्राक्षे असेल, अनेक मोठमोठ्या प्रमाणात द्राक्षेला उत्पादन करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मेहनत सुद्धा केलेली होती। अनेक शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान होऊन सुद्धा आता शेतकऱ्यांचं आता मोठं नुकसान होणार आहे। कारण या 10 जिल्ह्यातला डबल अल्ट्राच्या साहाय्याने सांगण्यात आलेलं आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये मोठा स्वरूपाचा पाऊस पडणार, या 10 जिल्ह्यांमध्ये मोठा पूर येण्याची शक्यता आहे। कारण या मोठ्या प्रमाणात सांगण्यात आलेलं आहे। कारण आत्ताच पंजाबराव डग साहेबांनी सांगण्यात आलेलं आहे। हवामान खात्याच्या अंदाजावरून आत्ताच वर्तवण्यात आलेला अंदाज आहे। आता राज्यातल्या या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येणार, नागरिकांची मोठमोठ्या प्रमाणात त्रास होणार, या नागरिकांना मोठ्या प्रमाणात पावसाचा धोका होणार आहे। कारण या मोठ्या संकटाचा सामना नक्कीच करावा लागणार आहे। या 10 जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांना आता मोठ्या मोठं संकट येणार आहे। कारण मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार म्हणजे शेतकरी बांधवांचं आता मोठं नुकसान होणार आहे। कारण रेड अलर्टच्या साहाय्याने अंदाज हा सांगण्यात आलेला आहे। हा अंदाज नक्कीच खरा ठरतो। शेतकरी बांधवांना आता अनेक वेळा खरा ठरलेला आहे। नागरिकांनो हा अंदाज हा 100% खराच ठरतो। आता नागरिकांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। हवामान खात्याच्या अंदाजावरून आता खरा ठरणारच आहे।
आता सर्व शेतकरी बांधवांना आता मोठ्या प्रमाणात पाऊस पडणारच आहे, कारण आता बाष्पतेचं म्हणजे मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यामध्ये आता पाऊस पडणार आहे। यंदाचा पावसाळा थोडासा वेगळ्या स्वरूपाचा असल्यामुळे आता मोठमोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठमोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान सुद्धा होणार आहे। शेतकरी बांधवांचं अतिशय महाग आणि मोलाचं पीक आता मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। शेतकरी बांधवांनी लक्ष व्हिडिओ देणं गरजेचं आहे, कारण शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ पाहणार आहोत। मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागणार आहे। कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये मोठं संकट येणार आहे, कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये वीज वारा गारा असेल, एवढा मोठा पाऊस असेल, इतक्या तातडीने व चांगल्या संघर्षाने पिकांचं जोरावर वाढवल्यामुळे आता शेतकऱ्यांचं पीक नाश होणार की काय, नक्कीच पाहूया। शेतकरी मित्रांनो, तुमचं नुकसान नक्कीच होणार की काय पाहूया। सर्व शेतकरी बांधवांनी आता व्हिडिओ लक्ष देऊन बघा, कारण या 3 तारखा सर्व शेतकरी बांधवांच्या नक्कीच लक्षात असणं गरजेचं आहे। पहिली तारीख आहे, शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन बघा, पहिली तारीख आहे 7 आहे, दुसरी आहे 8 आहे आणि तिसरी आहे 9। या 3 तारखांना सलग शेतकरी बांधवांनी नक्कीच लक्षात घेणं गरजेचं आहे। या 3 तारखांना 100% पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून आता सांगण्यात आलेला आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना आता मोठा धोका होणार की काय। शेतकरी बांधवांनो, नक्कीच हा पाऊस पडणार आहे, कारण शेतकरी रेड अलर्टच्या सहाय्याने म्हणजे हवामान खात्याचा अंदाज नक्की खरा ठरतो आणि हवामान खात्याचा अंदाज खरा ठरलेला आहे। तरी सर्व शेतकरी बांधवांनी नक्कीच आता हे 3 तारखाच्या आतमध्ये आपले पीक काढून घेऊन आणि मोठमोठ्या प्रमाणात नुकसान होण्यापेक्षा सर्व शेतकरी बांधवांनी आता नक्कीच आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीचा भाव लागू शकतो आणि त्याचबरोबर सर्व शेतकरी बांधवांना आता मोठं संकट येणार नाही, कारण राज्यामध्ये मोठमोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी आपल्या बागा मोठमोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे। त्याचबरोबर शेतकरी बांधवांचं नुकसान होणार म्हणजे मोठ्या प्रमाणात धोकादायक गोष्ट आहे। तरी सर्व शेतकरी बांधवांनी आता नक्कीच आपलं पीक या 3 तारखांच्या आतमध्ये नक्कीच विकणं गरजेचं आहे। आणि आता आपण पाहणार आहोत कोणत्या 10 जिल्ह्यांची यादी। सर्व शेतकरी बांधवांनी नक्की लक्ष देऊन बघा। पहिलं आहे बघा गडचिरोली, दुसरा आहे सिंधुदुर्ग आहे, तिसरा आहे रायगड आहे, चौथा आहे कोल्हापूर आहे, 5वा मुंबई, 6वा पुणे, 7वा सांगली, 8वा सोलापूर, 9वा बीड, 10वा आहे बघा सर्व शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन बघा 10वा आहे जिल्हा रत्नागिरी। या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। जास्तीत जास्त वेळा आता विजांचा आणि गारांचा समावेश होणार आहे। शेतकरी बांधवांना या 10 जिल्ह्यांना डबल अलर्टच्या सहाय्याने सांगण्यात आल्यामुळे या 10 जिल्ह्यांमध्ये मोठं संकट येण्याची शक्यता आहे। या राज्यातल्या या 10 जिल्ह्यांना मोठा पाऊस पडून मोठमोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागणार आहे। शेतकऱ्यासह तर मोठ्या प्रमाणाचं नुकसान होण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये वाऱ्याचा आणि गाराचा मोठ्या प्रमाणात आणि विजांचा मोठ्या प्रमाणात समावेश केलेला आहे। आता सर्व शेतकरी बांधवांनी लक्ष देऊन बघा। शेतकरी बांधवांनो, या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।